मानवी संवेदनशीलता, कर्तव्यनिष्ठा आणि तत्पर सेवेचे उत्कृष्ट उदाहरण दाखवत मध्य रेल्वेच्या रनिंग स्टाफने प्रवाशांच्या सहकार्याने धावत्या रेल्वेत एका महिलेची सुरक्षित प्रसूती घडवून आणली. गाडी क्रमांक 15945 लोकमान्य टिळक टर्मिनस दिब्रुगढ एक्सप्रेसमध्ये 30 मे 2026 रोजी भुसावळ आणि इटारसी दरम्यान ही घटना घडली असून महिलेने एका निरोगी मुलाला जन्म दिला. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी सुमारे 5:30 वाजता रवी चौधरी यांनी ट्रेनचे कंडक्टर SP फिरके आणि तिकीट तपासणी अमरीश कुमारी यांच्याकडे धाव घेत पत्नी ज्योती चौधरी यांना अचानक तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्याची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता रेल्वे कर्मचाऱ्यांनी कोणताही वेळ न दवडता मदत कार्य सुरू केले. B6 डब्याच्या गॅलरीत ब्लँकेट आणि चादरीच्या साहाय्याने स्वच्छ आणि सुरक्षित जागा तयार करण्यात आली. गर्भवती महिलेला आरामदायी स्थितीत ठेवून आवश्यक ती काळजी घेण्यात आली. याचवेळी सायंकाळी 5:28 वाजता भोपाळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून हरदा स्थानकावर डॉक्टर आणि रुग्णवाहिकेसह वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची विनंती केली. नियंत्रण कक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. दरम्यान रेल्वे कर्मचारी आणि महिला प्रवाशांच्या मदतीने सायंकाळी सुमारे 5:45 वाजता धावत्या गाडीतच ज्योती चौधरी यांनी एका निरोगी मुलाला जन्म दिला. नवजात बाळाच्या पहिल्या रडण्याने संपूर्ण डब्यात आनंदाचे आणि सुटकेचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे कौतुक केले. या संपूर्ण घटनेत मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि मानवी दृष्टिकोन यामुळे आणखी एकदा भारतीय रेल्वे ही केवळ प्रवासाची सुविधा नसून संकटसमयी प्रवाशांची आधारवड असल्याचे सिद्ध झाले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.